सो हॅलो एव्हरीवन, कशा सर्व मजेत? तर विद्यार्थी मित्रांनो, एक गुड न्यूज आलेली आहे आणि गुड न्यूज आहे स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्यातर्फे. तर 2026 मध्ये एसबीआय पीओ ची नोटिफिकेशन निघालेली आहे आणि या नोटिफिकेशन मध्ये काय काय आहेत, काही चेंजेस आहेत का, त्यानंतर नंबर ऑफ पोस्ट किती आहेत, अप्लिकेशन तारीख किती आहे, फी स्ट्रक्चर किती आहे, या सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओ थ्रू बघणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा आणि तुमचे जे मित्रमैत्रिणी आहेत, बहीण भाऊ आहेत, जे बँकिंगची तयारी करता आहेत, ज्यांना बँकिंग मध्ये करिअर करायचं आहे, त्यांच्यापर्यंत या व्हिडिओला तुम्ही शेअर करा. चला सुरू करूया. बघा, एसबीआय पीओ 2026 ची ही आहे नोटिफिकेशन. टोटल नंबर ऑफ वॅकन्सीज मित्रांनो, याच्यामध्ये जी वॅकन्सीज आहेत टोटल ते आहेत 1500 वॅकन्सीज. अप्लिकेशन तारीख हे आपण पुढे बघणार आहोत. ग्रॅज्युएट स्टुडंट्स याला अप्लाय करू शकता. कोणत्याही फील्डमध्ये जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्ही या पोस्टला अप्लाय करू शकता. त्यानंतर फायनल इयर स्टुडंट्स आर ऑल्सो इलिजिबल टू अप्लाय. ज्यांचा रिझल्ट अवेटेड आहे पण फायनल इयर मध्ये आहे. ओनली द कंडिशन इज की ऍट द टाइम ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमच्या हातात तुमची डिग्री असायला पाहिजे. पण ते विद्यार्थी सध्या तरी इलिजिबल आहेत. आणि फीज आहेत अनरिझर्व्ह, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी कॅटेगरीसाठी 750 रुपये. एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी विद्यार्थ्यांना इथे कोणत्याच प्रकारची फी नाहीये. बघा, हे आहेत इम्पॉर्टंट डेट्स. सखोल इन्फॉर्मेशन अबाउट द डेट्स. रजिस्ट्रेशन जी विंडो आहे ते 18 जून ते 8 जुलै पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. याचा जो प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आहे तो ऑगस्ट 2026 मध्ये होणार. मेन्सचा जो पेपर आहे तो सप्टेंबर 2026 मध्ये होणार. फेज 2 इंटरव्ह्यू जे आहे, ग्रुप डिस्कशन जे आहे ते ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये होईल. फायनल रिझल्ट तुम्ही एक्सपेक्ट करू शकता नोव्हेंबर डिसेंबर मध्ये. आणि क्वालिफिकेशनची जी डेडलाईन आहे ती 30 सप्टेंबर 2026 पर्यंत कन्सिडर केलं जातं. मग जे पण तुमचं ग्रॅज्युएशन आहे किंवा जे पण बाकी डिटेल्स तुमचं आहे, एज क्रायटेरिया जो आहे तो 30 सप्टेंबर 2026 पर्यंत अजून केला जाईल. ओके, देन त्यानंतर बघा, टोटल वॅकन्सी जे सांगितलं मी तुम्हाला ते आहेत 1500 वॅकन्सी. आणि या वॅकन्सीचं झालेलं आहे डिवायडेशन वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये. जसं अनरिझर्व्ह साठी टोटल वॅकन्सीचं आहे 588, ज्यामध्ये रेग्युलर वॅकन्सी सर्व आहे 588. एससी साठी 234 वॅकन्सीज आहेत आणि काही 216 त्यापैकी आत्ताच्या आहे आणि काही बॅकलॉगचे वॅकन्सीज आहेत 18. त्यानंतर एसटी साठी आहे 144, रेग्युलर आहे 108 आणि बॅकलॉगचे आहे 36. त्यानंतर ओबीसी आणि ईडब्ल्यूएस 390 आणि 144, बॅकलॉग वॅकन्सीज कोणत्याच नाही आहेत. टोटल हे आहेत 1500 वॅकन्सी, ज्यामध्ये या वर्षी निघालेले आहेत 1446 आणि लास्ट इयरच्या जे पेंडिंग वॅकन्सी होत्या ते आहेत 54. लास्ट इयरच्या कंपॅरिझन मध्ये हा आकडा 3 टाइम्स जवळपास झालेला आहे मित्रांनो. कारण मागच्या वर्षी जे एसबीआय पीओनी नोटिफिकेशन काढली होती, रिक्रुटमेंट काढली होती, त्याच्यामध्ये 540 वॅकन्सीज, 541 वॅकन्सीज लास्ट इयरला होता आणि या वर्षी आहे 1500, म्हणजे जवळपास 3 टाइम्स वॅकन्सी यावेळेस आहे. तर 3 टाइम्स ऑपॉर्च्युनिटी सुद्धा तुमच्याकडे यावर्षी आलेल्या आहेत. आणि 2024 मध्ये हा आकडा होता 600 वॅकन्सी. तर इथे पण नियर अबाउट 2.5 टाइम्स त्याच्या कंपॅरिझन मध्ये वॅकन्सीज आपल्याकडे आलेल्या आहेत. देन आता एज लिमिट बघा, 1 एप्रिल 2026 मध्ये कन्सिडर केला जाईल. मिनिमम एज तुमचं असायला पाहिजे 28 इयर्स आणि मॅक्सिमम एज असायला पाहिजे 30 इयर्स. त्यानंतर ओबीसी विद्यार्थ्यांना 3 वर्षाचं मिळतं रिलॅक्सेशन. एससी एसटी विद्यार्थ्यांना मिळतं 5 वर्षाचं रिलॅक्सेशन. एज्युकेशन क्वालिफिकेशन मध्ये जर आपण बघितलं ती 30 सप्टेंबर 2030 पर्यंत 30 सप्टेंबर 2026 पर्यंत हे कन्सिडरेशन मध्ये घेतलेलं आहे. तुमचं ग्रॅज्युएट असायला पाहिजे. जर तुमचं फायनल इयर, फायनल सेमिस्टर सुरू असेल तरी सुद्धा तुम्ही इलिजिबल आहात. फक्त ऍट द टाइम ऑफ, जसं मी तुम्हाला सांगितलं, ऍट द टाइम ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि इंटरव्ह्यू तुम्हाला तुमचं प्रूफ ऑफ पासिंग सर्टिफिकेट तुम्हाला शो करावं लागतं. ग्रॅज्युएशन पाहिजे. फायनल इयर स्टुडंट सप्लाय आहेत. एनी ग्रॅज्युएट चालेल. तुमचं बीए झालं असेल, बीकॉम झालं असेल, बीएस झालं असेल, बीसीए झालं असेल, इंजिनिअरिंग असो, मॅनेजमेंट असो की ऍग्रिकल्चर असो, कोणत्याही फील्डचा विद्यार्थी इथं अप्लाय करू शकतो. सो दिस इज द बेस्ट थिंग. त्यानंतर सॅलरी आणि इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असतो, तर सॅलरी जो आहे हा 21.97 लाख आहे पर ॲनम. जो लास्ट इयरला 20.43 लॅक्स होता, म्हणजे जवळपास 7.5% ची हाईक झालेली आहे यावर्षी सॅलरीमध्ये. बेसिक पे जो राहील तो राहील 48,480, ज्याच्यामध्ये 4 इन्क्रीमेंट सुद्धा तुमचे राहील.
एज 21 ते 30, एनी ग्रॅज्युएट, 750 रुपये फीज आहे ओबीसी, ईडब्ल्यूएस, अनरिझर्व कॅटेगरीसाठी, आणि SC ST PWD विद्यार्थ्यांना कोणतीच इथे फीज नाही. इथे बॉन्ड सुद्धा आलेला आहे मित्रांनो. तर 2 लाखाचा हा बॉन्ड आहे 3 वर्षापर्यंतचा. म्हणजे इन केस जर एखाद्या विद्यार्थ्याने जॉईन केलं आणि त्याला वाटलं की मला हे आता सोडायचं आहे, त्याला दुसरी कुठे जॉब लागली किंवा त्याला नाही करायचं, काही पण रिझन असो, तर त्या केसमध्ये त्याला, आणि ते 3 वर्षाच्या अगोदर झालेलं असेल, तर त्याला 2 लाख रुपये हे ट्रेनिंगचे जे पण खर्च झाला किंवा जे पण अदर गोष्टीवर खर्च झाला तुमच्यावर बाय बँक, तर त्याचे 2 लाख रुपये तुम्हाला, 2 लाखाचा बॉन्ड हा असतो, तुम्हाला बँकेला वापस द्यावा लागतो. आता सिलेक्शन फेजेस कोणत्या आहेत, सिलेक्शन प्रोसिजर कोणत्या आहेत, तर हे 3 फेज मध्ये पूर्ण प्रोसेस केला जातं SBI PO साठी. सगळ्यात पहिली असतं प्रिलिमिनरी एक्झामिनेशन. प्रिलिमिनरी एक्झामिनेशन मित्रांनो हे ऑब्जेक्टिव्ह टेस्ट राहतं, ज्याच्यामध्ये 100 मार्क्सचा तुमचा पेपर राहतो, आणि हा 100 मार्क्सचा पेपर 3 सेक्शन मध्ये डिवाइडेड असतो, ज्यामध्ये इंग्लिश लँग्वेज, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आणि लॉजिकल रिझनिंग. इंग्लिशचे राहणार 40 क्वेश्चन्स, क्वांट आणि रिझनिंगचे राहणार 30 क्वेश्चन्स. हे मागच्या 2-3 वर्षाचे जे कंपॅरिझन होतं 35 आणि इंग्लिशचे 30, त्याच्या आता चेंज झालेला आहे. मार्क्स 40 आहेत, टोटल क्वेश्चन 100, टोटल मार्क्स सुद्धा 100, आणि टोटल जो ड्युरेशन सुद्धा आहे तो सुद्धा 1 तासाचा आहे. तर 1 आवरचा तुमचा ड्युरेशन राहील. अगोदर काय व्हायचं, 35 क्वांट, 35 रिझनिंग आणि 30 इंग्लिश यायचं, पण आता क्वांट रिझनिंगचे 5 क्वेश्चन्स कमी झालेले आहेत आणि इंग्लिशचा पोर्शन जो आहे तो वाढलेला आहे. सो इंग्लिश इज व्हेरी इम्पॉर्टंट राईट नाव. त्यानंतर सिलेक्शन क्रायटेरिया फॉर मेन एक्झामिनेशन. जे विद्यार्थी कट ऑफ क्लिअर करेल, जे विद्यार्थी प्रिलिमिनरी क्लिअर करेल, ते जाणार मेन साठी. इथे ऍग्रिगेट मार्क्स तुमचा प्रिलिमिनरीचा एक्झामिनेशनचा कन्सिडर केला जातो. देर विल बी नो सेक्शनल कट ऑफ. यावेळेस सेक्शनल कट ऑफ नाही आहे प्रिलिमिनरी मध्ये, ओव्हरऑल तुम्हाला जो पण आहे तोच तुम्हाला काढायचा. त्यानंतर candidate numbering 10 times approx of the number of vacancies in each category will be shortlisted. लेट्स से की जे पण वॅकन्सीज आहेत, जसं इथे आपण जर बघितलं, तिथे आपल्याकडे वॅकन्सीज आहेत बघा, अनरिझर्व साठी आहेत 588 वॅकन्सीज. तर प्रिलिमिनरी मधून 10 टाइम्स याच्या वॅकन्सी मधून, प्रिलिमिनरी मधून 10 टाइम्स विद्यार्थी इथे सिलेक्ट केला जाईल, म्हणजे 5880 एवढे सिलेक्ट केला जाईल प्रिलिमिनरी एक्झाम मधून 10 टाइम्स, असं प्रत्येक कॅटेगरीसाठी. ओके, आफ्टर द मेन एक्झामिनेशन देर विल बी थर्ड राऊंड. ओके, मेन एक्झामिनेशन मध्ये काही आणखी गोष्टी आहेत, जसं हा ऑब्जेक्टिव्ह राहील 200 मार्क्सचा पेपर, आणि सोबत सुद्धा डिस्क्रिप्टिव्ह पेपर सुद्धा राहील 30 मिनिटाचा. त्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह पेपर जो आहे हा, जसा मेन्सचा एक्झाम संपला, ऑब्जेक्टिव्ह तुमचा संपला की डिस्क्रिप्टिव्ह सुरू होणार. आता ऑब्जेक्टिव्ह टेस्ट जो आहे मेन्सचा हा 3 तासाचा पेपर आहे, ज्याच्यामध्ये टोटल 4 सेक्शन राहणार आहेत, आणि प्रत्येक सेक्शनला सेपरेट टायमिंग राहील. रिझनिंग आणि कॉम्प्युटर ऍप्टिट्यूडचे, कॉम्प्युटर अवेअरनेसचे टोटल 40 क्वेश्चन राहणार 60 मार्क्ससाठी, आणि टोटल 50 मिनिटाचा तुम्हाला ड्युरेशन राहील. त्यानंतर DI साठी 30 क्वेश्चन्स आहेत, टोटल मार्क्स आहेत 60, आणि 45 मिनिट्स तुम्हाला दिले आहेत. जनरल अवेअरनेस, इकॉनॉमी, बँकिंग नॉलेज साठी टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत 60 इथे मार्क्स आहे, 45 मिनिट्स आहेत. इंग्लिश साठी 40 क्वेश्चन्स आहेत, 20 मार्क्स आहेत, आणि 40 मिनिट्स आहेत. म्हणजे जर आपण बघितलं तर रिझनिंगच्या काही क्वेश्चन साठी तुम्हाला 2 मार्क्स, काही क्वेश्चन साठी 1 मार्क्स आहेत. DI आणि इंटरप्रिटेशन साठी प्रत्येक क्वेश्चनला जवळपास तुम्हाला 2 मार्क्स आहेत. जनरल अवेअरनेस साठी प्रत्येक क्वेश्चनला तुम्हाला 1 मार्क्स आहेत, आणि इंग्लिशला जवळपास तुम्हाला हाफ मार्क्स आहेत. ते क्वेश्चन वाईज थोडंफार चेंज पण होतं. त्यानंतर राहतात तुमचं डिस्क्रिप्टिव्ह, त्याच्यामध्ये एक ईमेल आहे, 1 आउट ऑफ 2 ऑप्शन्स, 2 ऑप्शन राहील, एक तुम्हाला ईमेल लिहावं लागतं. सिच्युएशन अनालिसिस आहे 2 पैकी 1, आणि आयदर रिपोर्ट रायटिंग और प्रिसाइज रायटिंग 2 पैकी कोणतं तरी एक तुम्हाला करावं लागतं. टोटल असे 3 मॉड्यूल यामध्ये असतात. टोटल आपल्याकडे मार्क्स आहेत 30, आणि टायमिंग सुद्धा असतो 30 मिनिटाचा. टोटल हा जो पेपर आहे तो राहील 230 मार्क्सचा, 3 तास 30 मिनिटाचा टोटल टायमिंग राहील. आणि त्यानंतर जे मेन्स एक्झामिनेशन क्लिअर करेल ते जाईल नेक्स्ट राऊंडला. आता each candidate will have to score a minimum qualifying marks. इथं qualifying marks तुमचं राहील depending on the number of vacancies, sectional cutoff of the test will be decided. ओके, त्यानंतर थर्ड आहे
ते झालं की तुमच्या नंतर होणार सायकोमेट्रिक टेस्ट, ग्रुप एक्सरसाइज आणि पर्सनल इंटरव्ह्यू. सायकोमेट्रिक टेस्ट कंडक्टेड फॉर पर्सनॅलिटी प्रोफाइलिंग ऑफ द शॉर्ट लिस्टिंग कॅन्डिडेट. त्यानंतर इंटरव्ह्यू तुमचा होणार. ओके, तर ग्रुप एक्सरसाइज राहणार 20 मार्क्सची, इंटरव्ह्यू राहणार 30 मार्क्सचा आणि टोटल राहणार तुमचं 50 मार्क्स. मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स फॉर ग्रुप एक्सरसाइज अँड इंटरव्ह्यू विल बी डिसाइडेड बाय द बँक ॲट द टाइम ऑफ कंडक्शन ऑफ द टेस्ट. फायनल सिलेक्शन काय होणार? कॅन्डिडेट मस्ट क्वालिफाय सेपरेटली इन फेज 2 अँड फेज 3 एक्झाम. जो मेन्स एक्झामिनेशन आहे आणि त्यानंतर ग्रुप एक्सरसाइज, इंटरव्ह्यू वगैरे आहे, त्याच्यामध्ये मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स तुम्हाला मिळाला पाहिजे. ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट मधलं तुम्हाला मार्क्स ऑफ मेन एक्झामिनेशन फेज 2 प्लस ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह विल बी ऍडेड टू द मार्क्स ऑफ फेज 3. हा जो थर्ड वाला पोर्शन आहे आणि सेकंड वाला जो आपला पेपर होता, दोघांचे कंबाईन मार्क्स कन्सिडर केला जाईल फायनल सिलेक्शनसाठी. ओके, अँड देन हे आहेत सगळ्यात शेवटी तुम्हाला दिला आहे नॉर्मलायझेशन मार्क्स. हे सर्व डिटेल्स तुम्हाला पीडीएफ मध्ये दिलेली आहेत. त्या पीडीएफला थोडंसं मी नॉर्मलाइज केलं आणि जे जे इम्पॉर्टंट पॉईंट्स होते ते आपल्याकडे इथे मी तुम्हाला मांडतोय, म्हणजे सो दॅट तुम्हाला एवढी मोठी पीडीएफ गो थ्रू करायचं काम नाही. एक सिंपल सा या व्हिडिओला जरी तुम्ही बघितलं तरी तुम्हाला कम्प्लीट इन्फॉर्मेशन मिळून जाईल. ओके, तर दिस इज ऑल अबाउट एसबीआय पीओ गाईज. तर इम्पॉर्टंट आहे, सॅलरी आहे जवळपास तुम्हाला 1.5 लाखाच्या जवळपास सॅलरी मिळतं आणि बँकिंग सेक्टरमधली सर्वात मोठी ही वॅकन्सी राहते. So it is coming in the month of August. So start your preparation according to this and all the best. भेटूया आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. Till then, take care, bye bye and thank you so much.